एका बाजूला आपण म्हणतो हर्षद टोंबरेचा आपण म्हणतो खोनी संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता ऋषी भोईरचा जय मसोबा मानेरे संघ. हॅलो. पुणे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे जय हनुमान क्रिकेट संघ आपण इथं दिवा चषकमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर दोन बलाढ्य संघांमध्ये आपण मॅच पाहू शकता. एका बाजूला गावदेवी खोनी संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता जयबसवा मानेरे संघाने टॉस जिंकला. ऋषी भोईर आणि कंपनीने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. गोलंदाजी मार्कवर स्वतः येतोय यावेळेला. आपण येतोय अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू ऋषी भोईर येतोय. थोडासा क्रिकेटपासून दूर होता पण आता मात्र पुन्हा एकदा मैदानात आला आहे. ऑनसाईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट पॉईंट लेगला क्षेत्ररक्षण, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षक लहू म्हात्रेला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला तैनात केला डीपमध्ये थोडासा, आणि एक मिडॉनला रवीला आपण पाहू शकता. गेम ऑन. पहिला चेंडू खूप चांगला होता. गुडस्पॉट टेकअप होतो यावेळेला. जोरदार अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती ऋषीला मात्र मोठं यश मिळतंय. भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अजय. अजय येतोय. अजय फुलोरे येतोय. आता पाहायचंय ऋषीने पहिल्या चेंडूवरती का स्टार दिला बघा. खूप चांगला झेल पकडला. लहू मात्रे बैठला तर एक सिनियर खेळाडू यष्टीरक्षक आम्ही सातत्यानं पाहिले. बरेच असे झेल त्याने पकडले आहेत. आताच आमच्याशी ऋषीने बातचीत केली की यंगस्टरांना देखील भरपूर स्थान दिलं गेलं. एक यंगस्टर आपण पाहू शकता शॉर्ट थर्डमॅनला हर्षदला देखील आपण पाहू शकता संघामध्ये. पण गोलंदाजी मार्कवर ऋषी भोईर पलावा सिटी एनकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला आश्चर्य करण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण दाखवलं बघा विवेक जोशी. काय क्षेत्ररक्षण करतो बघा. किती वेगाने फेकी केली विवेक जोशीने. यंगस्टर आहे, संघामध्ये स्थान मिळालंय आणि आज चांगली कामगिरी करून संघामध्ये आपलं स्थान पक्क करायचं. धावसंख्या धावपळ कधी गावदेवी खोनी संघ एक गडी बाद एक. आता स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला आकाश. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूचा आत्ताच वापरतोय. जी स्पर्धा झाली ती मांगरूळच्या मैदानावर. हा चेंडू खूप चांगला कार्पेट ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिटची संधी आहे ते. ही धाव मात्र महागात पडली असती आकाशला. अरे आकाशसारख्या फलंदाजाने आपण धाव बाजाने कुठेतरी संघाला मोठा धक्का बसला असता. पण आकाश चित्ताच्या वेगाने धाव पूर्ण करतोय. तर आकाशमध्ये भरपूर ताकद गुणवत्ता आहे. 6 चेंडू 6 षटकार काय मारले होते. हवेच्या विरुद्ध दिशेने ते षटकार मारले होते. तर मांगरूळच्या स्पर्धेत आम्हीच तिथे समालोचन करतो. अप्रतिम बॅटिंग केली होती या खेळाडूने. अक्षरशः मैदान गाजवलं होतं आपल्या बॅटने. अजयला आपण पाहू शकता आता. पुणे ऋषी भोईर गोलंदाजी मार्कवर P1 मधलं षटक होतोय. पलावा सिटी यांकडून राईट आर्म ओव्हर द गड्डा मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा कुठल्याच पण टेकअप झाला. काय गोलंदाजी करतोय. फुटवर्कचा अजिबात वापर होत नाही यावेळेला. अरे काहीतरी बातचीत करतोय आकाश. कशा प्रकारे बॅटिंग करायचे. जर अशा वेळी तुमच्याकडे आकाशसारखा फलंदाज असेल त्याला सिंगल घेऊन स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. ते करावं लागणार आहे अजयला इथून. पुणे ऋषी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गड्डा मारा करतोय. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. आशिष जोशीचा चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू वेगाने यावेळेला सीमारेषा गाठतोय. चौकार. मोठा आहे आणि डॅसिंग हँडसम पर्सनॅलिटी आहे. आणि ते देखील सामना एन्जॉय करतात. अमर पाटील स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं अतिथी देव भव. महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, शिवाजी महाराजांची महाराष्ट्राची भूमी. आणि या पावन भूमीमध्ये आपण देखील आहोत.
हे आपलं भाग्य आहे. पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता ऋषी भोईर, साकेला अजय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला वन्स अगेन. चेंडू जातो यावेळेला लॉंग लेट सीमा रेषा पार, दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. दोन चेंडू बघा डॉट गेल्यानंतर काहीतरी आकाशने बातचीत केली आणि नंतर मात्र अजयने दोन चेंडू ते दोन चौकार मारले. धावसंख्या धावफलकात एक गडी बाद. गावदेवी खोनी संघ प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकतो 10 धावा. इथून आकाश ठोंबरेला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आकाश ठोंबरे जर म्हटलं तर आपण पहिले तर हर्षद ठोंबरे यांचे बंधुराज आहेत. दोन्ही बंधुराज खूप चांगलं क्रिकेट खेळतात. कोणी गावाचं नाव आता उंचावर नेऊन ठेवलं. आपण तर वरपमध्ये देखील फायनल मारली. शरद पवारजी आपण तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा होती, ती चॅम्पियनशिप पटकावली 48 संघातून. त्यामुळे या संघाचं देखील आम्ही प्रथमतः अभिनंदन केलं. संदीप ठोंबरे आपण म्हटले तर ठोंबरे असतील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आम्ही धन्यवाद देतोय. आता पाहिजे आकाश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. तर गोलंदाजी मार्कवर एक अतिशय चांगला गोलंदाज विकी जोशी येतोय. नेहमी आपण पाहिलं हा खेळाडू शहरी विभागातून RCB बिर्लाच्या माध्यमातून खेळत असतो. आज पाहिजे गावाच्या माध्यमातून कशा प्रकारचं प्रतिनिधित्व करतोय. विकी जोशी गोलंदाजी मार्कवर कर P2 मधलं षटक होतं. 3 षटक 30 सर्कलच्या बाहेर. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग लाईक शॉर्ट लेग लाईक आशिषला आपण पाहू शकता. 1 षटक मिड विकेटला आपण पाहू शकता. डाव खरं गोल फुलटॉस आहे. फक्त दिशा दिली यावेळेला. चेंडू वेगाने चालला एक्स्ट्रा कव्हरला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विशाल ते कौतुक करेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण दाखवतो बघा. आपल्या संघासाठी 2 धावा वाचतोय. लॉंग ऑफ वरून किती वेगाने आला कव्हर रिजनमध्ये. अप्रतिम क्रिकेटचा क्लास उंचवणारा क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. विशाल भोईर जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तर असं क्षेत्ररक्षण जेव्हा होतं ना तेव्हा मात्र आपण इथं गोलंदाजाचं मनोबल वाढतं. मिडॉनला आपण पाहू शकता यावेळेला. मिडॉफला आपण पाहू शकता यावेळेला एक अतिशय चांगला सलामीचा फलंदाज हरीश भोईर. अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू. हा चेंडू यावेळेला फटका खूप चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला फेकून देतोय. लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर षटकार. तर या दरम्यान आमचे मान्यवर सन्माननीय नगरसेवक अमर ब्रह्मा पाटील यांचा देखील सन्मान केला. अशोक आपण इथं सुरेश पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. कारण का आज भरपूर वेळ आपल्याकडे आपण इथं वेळ कमी असणार आहे. चला चेंडू द्या. नवीन चेंडू असणार आहे. चला लवकर चेंडू चेक करा हर्षद. तर अमर पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. त्यांच्या अध्यक्षांना विनंती करतो आपण सत्कारचं ज्या वेळ होईल ना ते सर्व रेडी ठेवा आपण. चला स्वयंसेवकांना विनंती करतो चेंडू द्या लवकर. मिळत असेल तर लवकर द्या नाहीतर नवीन चेंडू घ्या हर्षद. दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण येतोय आपल्याला जुना चेंडू मिळेल. मॅच बॉल आलाय का. मॅच बॉल येणं फार गरजेचं आहे. बघा आकाश देखील सांगतात की त्या मॅच बॉलवरती खेळाडूंचं करणं असं असतं की मॅच बॉलवरती षटकार आलेला आहे त्याचा मला अंदाज आला आहे आणि तोच मॅच बॉल जर आला तर मी पुन्हा एकदा अजून एक षटकार मारू शकतोय. अठरा धावा धावफलकात आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर विकी जोशी. षटकाराने मात्र आगाज केलंय आकाश ठोंबरेने. हर्षद ठोंबरे आकाश ठोंबरे 2 बंधुराज आहेत. कृष्णा चौथे आणि केवल भगत साहेबांचं देखील आगमन होतोय. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. साहेबांना विनंती करतो या. मान्यवर नाही आहेत का. आपलेच आहेत. नाही आम्हाला प्रत्येकाला साहेब बोलणं गरजेचं असतं.
दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता ज्यावेळेला 20 धावा. नाही, आम्हाला प्रत्येकाला साहेब बोलणं गरजेचं आहे. कारण विकी पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राऊंड कडनं मारा करतोय. साकेला आकाश खूप चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू फटका पासला यावेळेला. पायचा कव्हर रिजन मध्ये झेल होतोय का? रवी जोशी आहे, चूक होणार नाही. फलंदाज बाद, बिग विकेट. थोडीशी घाई केली मित्र म्हणे आकाशने. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करत होता आणि त्याचा फायदा कुठेतरी उचलला. थोडंसं आपण लाईन यावेळेला आपण शॉर्ट पिच फेकली आणि संत गतीने चेंडू टाकला आणि विकेट मिळवलं इथं. आकाश बॅक टू पॅव्हिलियन. पहिला गडी बाद या धावसंख्येवरती. तर आकाशची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहू शकता हर्षद ठोंबरे येतोय. त्याचाच बंधुराज आपण पाहू शकता. भावेश देखील बघा एक मैदानाचा फेरफटका मारतात भावेश भगत. भावेश या, आपल्याला बोलवतात आपले मित्र. नाही, काम करतायत. कालपासून आम्ही त्यांना बघितलं की मैदानावर का फेरफटका होत ना. जेव्हा जेव्हा खेळाडू इंजर्ड झाले ना तेच धावत जातात. रिलीज स्प्रे घेऊन आपण म्हणजे तर वेदनाशक गोळ्या ते घेऊन गेल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता विकी. साकेला अजय. हा चेंडू ऑन साईडला घेतो. प्रचंड वेग होता यावेळेला. तडम्यान बीट, एक्स्ट्रेक्शन बीट, फाईन लेग बीट. चेंडू जातो लॉंग स्टॉपला सीमारेषा पार. चौकार. सायकल व्यवस्थित आहे का ते पाहतायत. त्याची आपण फिटिंग बरोबर झाली का नाही पाहतायत. तर त्यांना माहिती आहे ही सायकल आपल्यापासून आज दूर जाणार आहे. ज्या खेळाडून जाईल त्याला मात्र कोणत्या वेळेचा खर्च होता कामा नये म्हणून सुमित भगत पाहणी करतात. चांगलं काम आहे. विकी पुण्यात गोलंदाजी मार्कवास टाकला. शप्पलून स्वीप करायचा तर यावेळेला चांगला चेंडू फेकला. यावेळेला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. हाईट मिळत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता धावसंख्या धावफल कधी 12च्या सरासरी 24 धावा. 2 गडी बाद. गावदी खोनी संघ प्रथम बॅटिंग करतोय. अमर पाटील सन्मान्य नगरसेवक यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला नाही. सुरेश पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. कारण का अतिथी देव भव. प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय. आणि जेव्हा जेव्हा आम्ही या विभागात येतो दिवा विभागात तेव्हा अमर वर्मा पाटीलचं मोठं सपोर्ट असतो. कारण सन्मान्य नगरसेवक आहेत. आताच अपकमिंग टुर्नामेंट देखील येणार दिवा प्रीमियर लीग. धनेशने आम्हाला माहिती दिली की यावर्षी एक वेगळं आयोजन असणार आहे दिवा प्रीमियर लीगमध्ये. एक उबदार शाल, सन्मान चिन्ह आणि आपण म्हणजे तर वारकरी संपदाचं आपण तर एक प्रतीक विठ्ठलाची आपण प्रतिमा त्यांना दिली जाणार. तर जोरदार टाळ होते त्यांच्यासाठी. चला एकत्र येऊ नका, जरा पंच खूण करा आपण. अकेश धन्यवाद नगरसेवक साहेब, आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात आणि आपला अमूल्य वेळ दिला. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण 24 धावा. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. त्यानंतर इथून जो संघ जिंकेल तो फाईट बॅक करेल आपण मोठागाव संघाबरोबर आणि तिथून जो संघ जिंकेल तो आपण पाहिलं तर सागाव संघाबरोबर फाईट बॅक करेल. पुणे तर ऋषी भोईर येतो गोलंदाजी मार्कवर, ज्याने पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती. 10 धावा देऊन 1 गडी बाद करत तो ऋषी आता पुन्हा एकदा पलावासाठी एन कडून येतोय. तर स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहिले तर हर्षद ठोंबरे. हार्दिक पांड्या या नावाने देखील त्यांना आता संबोधलं जातंय. तर कालच मी बघितलं स्टेटसवरती हार्दिक पांड्या म्हणून त्यांचं नाव लिहिलं तर खाली. ग्रामीणचे खेळाडू आहेत, कुणाला कधी काय नाव दे सांगू शकत नाहीये. तशा प्रकारची बॅटिंग देखील ते करतात हल्ली. खरं या वर्षीचा विचार केला तर खूप फॉर्मात असा फलंदाज आहे. आपण हर्षद असतील, त्यांचेच बंधुरा आकाश असतील, खूप चांगली बॅटिंग करतात. यंगस्टरांना भरपूर स्थान दिलं. ऋषी पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पडल्यानंतर खाली येतोय. पायचीचं अपील केलं जातं यावेळेला. 1 धाव ते कंप्लीट केलं तर लेगबाच्या स्वरूपात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. हे रोशन आहे ना मेन पंच, संकेत भगतला आपण पाहू शकता. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे.
नुसतं केश पाटील आपण पाहू शकता. आता स्ट्रायकला अजयला आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातो यावेळेला. साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण गली रिजनमध्ये आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण पॉईंटला आपण पाहू शकता. ऑन साईडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आपण बदल केला जातोय. ऋषी चेंडू फटका फासला यावेळेला. पायचा झेल होतोय का. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे हरेश भोईर. आपण पहिले चूक करत नाही. फलंदाज बाद. ऋषीला अजून एक सफलता मिळते या स्पेलमध्ये. तुमच्या गावातील खेळाडूंबद्दल जो जो इथे बसलाय ना गुणलेखन, त्यांनी भरपूर माहिती दिली आहे. 2 दिवस मिथूनने एक चांगली माहिती दिली. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता अजय उतेकर. अजय उतेकर एक चांगला गोलंदाज देखील, एक अष्टपैलू खेळाडू आहे. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार हर्षदला. ऋषी भोईर गोलंदाजी मार्कवर. चेंडू वेग प्रचंड होता यावेळेला. पंच वाईटची खूण करतायत. अवांतर धावेने भर धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 26 धावा. 26 धावा 10 फलकाती लागल्यात. आज तनिष पाटील देखील थोडंसं बिजी शेड्यूल आहे त्यांचं, कारण का अंतिम दिवस आहे स्पर्धेचं. कारण स्पर्धेची पूर्णपणे जबाबदारी त्यांच्यावरती. हा चेंडू फटका फासला यावेळेला. क्षेत्ररक्षक वेगाने आला. विशाल झेल ड्रॉप होतोय. प्रयत्न किती केले बघा. जवळजवळ 25 ते 30 पावलं ते धावले आणि झेल हातातून सुटला. आणि आपण म्हणतो जीवदान मिळतो यावेळेला हर्षदला. जीवदान मिळतो. धावसंख्या 28. अरे हा जर झेल पकडला असताना तर संघ थोडासा बॅकफुटवर गेला असता. पण इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. जीवदानाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागणार आहे. पण इथं ऋषी गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर तिकडनं मारा करतोय पलावा सिटी एनकडून. हा चेंडू ऑन साईडला तडाखा बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरना चेंडू फ्लाय होतोय. षटकार. जे करण काळन बघा झेल सोडलाय हर्षद ठोंबरेचा, आणि त्याने मात्र आता पुढच्या चेंडूत तडाखा मारलाय. वडी लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. धावसंख्या 10 फलकाती 34 धावा. 4 चेंडू झाले आहेत. जीवदाना क्रिकेटमध्ये नेहमी मागात पडत असतात. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. छोडो कॅच हरो मॅच. ऋषी पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फटका पासलाय. हरेश भोईर येतोय आता. चूक होणार नाहीये बघा. पुढच्या चेंडूवरती या आधीच्या चेंडूवरती षटकार आला. चूक झाली ती गोलंदाजाकडे, पण आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतो. ही खासियत आहे आपण बघितलं ऋषी भोईरची. एक स्वतः देखील खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे जयमसोबा मानेरे संघाचा. फलंदाज येतो अमर ठोंबरे. आता 2 या फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागणार. अजय उतेकर आणि आपण येतो अमरला इथून चांगली भागीदारी करावी लागणार आहे. कारण जर 50+ धावा करायच्या असतील तर इथून भागीदारी करणं नित्यंत गरज आहे. बघा क्रॉसिंगवरनं आपण क्रॉसिंग करताना प्रत्येकाने व्यवस्थित या, कारण का सातत्याने आपण बघितले तर रेल्वे गाडी जात असते. तर पटरीवरनं पहिला धावण्याचा अधिकार गाडीला आहे, नंतर आपण जा. चेंडू आपण तर ऑन द टोस केले. बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला जबरदस्त कमबॅक. षटकार आल्यानंतर बघा 2 चेंडू किती चांगले फेकले आहेत. धावसंख्या 10 फलकातील 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा आणि गडी बाजूला तब्बल 3 षटकं संपल्यात. आपण जलपान करू शकता मैदानात. आपण बघितले तर अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. डीजे
फलकात आपण पाहू शकता ज्यावेळेला 35 धावा. हार्दिक भोईर आमच्यासोबत 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत, भरपूर चांगली माहिती देत आहेत. हार्दिक, विशाल, आपण तर हर्षद एकाच परिवारातले आहेत सर्व. पुढे गोलंदाजी मार्कवर हरेश. स्विचिटचा प्रयत्न केलाय, सफल देखील होत आहेत, त्यामध्ये यशस्वी होत आहेत आणि चेंडू जातोय वेगाने सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. जय भगत बघाच किती चांगलं काम करतात, सातत्याने चेंडू आणून देतात आम्हाला. धन्यवाद जय. थंब दाखवलाय म्हणजे ओके आहेत ते. 39 धावा. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता ज्या वेळेला अमर चांगली बॅटिंग करतोय. स्विचच्या माध्यमातून एक चौकार मिळवलाय. हरेश मायसिटी एनकडून राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू शॉर्ट पिच ऑन साइडला फटका पासलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चूक होणार नाहीये. रवी जोशी आहे, खूप चांगला झेल घेतलाय. फलंदाज बाद. गावदे खोनी संघाचे फलंदाज करण काळन भरपूर घाई करतायत. मोठा फटका आल्यानंतर दुसरा परत मोठा फटका मारायला जातात. असं नाही, आपल्या ग्रामीणचे खेळाडूंना सिंगल डबलवरती लक्ष देत नाही. जर तुम्ही षटकार मारलाय ना करण, तर पुढच्या चेंडूवर चौकार षटकार मारा, तर सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करा. तर नवीन फलंदाज येतं यावेळेला लखन. सायकेनला अजय उतेकर, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू होता. इथून चांगली बॅटिंग करावी लागली. 5 गडी बाद 39 धावा. गोलंदाजी मार्कवर हरेशला यश मिळालंय. हा चेंडू पुन्हा एकदा फटका पासलाय. पाहिजे कॉटन बॉलची संधी आहे. झेल ड्रॉप, सोप्पा झेल सुटलाय. 2 धावा मिळत आहेत. हार्दिक आपण बोलले तर थोडंसं नाराज होत आहेत, कारण का हरेशकडनं चुका होत नाहीत कधी. क्रिकेट हे काही होऊ शकतं. धावसंख्या 41. अजून एक विकेट मिळालीच या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी बघायला मिळते, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते हरीशच्या माध्यमातून. झेल देखील सोपा होता, त्यामुळे क्षेत्ररक्षक देखील जवळ आले नव्हते, सर्व लांब होते. लहू म्हात्रे काहीतरी सांगतायत की कशा प्रकारे आता खेळ करायचा आहे. मॅचमध्ये आपण बोलले तर पूर्णपणे पकड बनवली आहे, पण जर इथून 50-55 धावा झाल्या नाही तर कधी खोनी संघाची देखील गोलंदाजी खूप चांगली. हा चेंडू खूप चांगला फटका पॅरल स्ट्रोक बघायला मिळाला. गॅपमधनं क्षेत्ररक्षक डीपमधनं आला. खूप चांगला क्षेत्ररक्षक बघायला मिळाला. रितेश भोईर काय क्षेत्ररक्षण दाखवलं बघा. चित्याच्या वेगाने चेंडूवरती आले. धावसंख्या 10 फलकातील 43. बघा संघर्ष आता खऱ्या अर्थाने सुरू आहे मैदानावर. काय गोलंदाजी चांगली होते, बॅटिंग देखील तेवढी चांगली. अजय उतेकर मी मगाशीच म्हणालो की एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. मग अशी संदीप टोंबरेने आमची बातचीत केली. यंगस्टर भरपूर आले संघामध्ये, त्यामुळे संघाची कामगिरी चांगली होते. हरेश पुणे गोलंदाजी मार्कर. चेंडू चेंज ऑफ पेस बघायला मिळायला यावेळेला. पंच वाईड इच्छी खूण करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 44 धावा आपण पाहू शकता. अजून एक षटक बाकी यानंतर, आणि या षटकातील 2 चेंडू म्हणजे तब्बल 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता इथून 50+ धावा होऊ शकतात. हरेश पुणेदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला अजय उतेकर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगला झेल पकडला होतोय. नितेशने खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय अजय उतेकरच्या माध्यमातून. बघा प्रत्येक चेंडूवरती तुम्ही घाई करताय आणि त्याचा फायदा घेतोय आपण. ते जयमसवा मानेरे संघ 6 गडी बाद झाले 44 धावसंख्येवरती. पचता नवीन फलंदाज कोण येतो यावेळेला. राकेश, 1 मिनिट डीजे मास्टर थांबा. राकेश येतोय.
बरोबर आहे. 12वा खेळाडू सांगतो मला दिसत नाही तर मी नाव घेणार कोणाचं. काही हरकत नाही. बरोबर आहे. त्याचा पण बरोबर आहे. राकेश येतो आता. राकेश तर नो स्ट्राईकला असं स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता. बेला लखन नाव खूप चांगलं आहे. नावाप्रमाणे आता बॅटिंग करावी लागणार आहे. 2 विकेट मिळवले आपण त्या षटकामध्ये. अंतिम चेंडू हरीश तुलकन. हा चेंडू एज. चेंडू जातो यावेळेला आपण तर चांगलं क्षेत्रक्षम घाल मिळते. कौतुक करेल विकी जोशीचं. बघा थांबले होते कारण त्यांना माहिती आहे झेलपर्यंत जर आपल्याला सहकारी पोहोचला नाही तर आपण बॅकिंग देऊ शकतो आणि ती बॅकिंग दिली त्यांनी. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकतो यावेळेला 46 आणि या षटकात धावाला तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 12 धावा आल्या तर 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील. अंतिम षटक आता कोण घेऊन तो पाहिजे. ऋषी भोईरने 2 षटकं फेकले आहेत. विकीने 1 षटक फेकलं आहे. हरेशने 1 षटक फेकलं आहे. पण आता इथून अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहिजे. केलाय नितेश भोईर यंगस्टर आहे. पण कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय. अंतिम षटक आहे. स्ट्राईक एनला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला राकेश आणि लखनी जोडी. राकेशला आपण पाहू शकता यावेळेला. निकेश येते गोलंदाजी मार्कवर. निकेश भोईर पलावा सिटी यांकडून अंतिम षटक स्लोगरचं हानामारीचं षटक. चेंडू खूप चांगला होता यावेळेला. चांगलं क्षेत्रक्षण बॅकवर्ड पॉइंटला हरेशचं. खूप चांगली गोलंदाजी बघायला. पहिलं षटक आपण हाताळतोय. आपण तो वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं षटक हाताळतोय. पुढे त्या निकेश चेंडू यावेळेला आपण तर 2 षटकाच्या गॅपमध्ये गेलाय. बॅकिंग चांगली येत नाहीये आणि 2 षटकाच्या मधून चेंडू सीमा पार चौकार. ऋषी आणि आपण बघितलं तर यावेळेला विशालच्या मधून चेंडू जातोय आणि उपयुक्त चौकार आलाय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 51 धावा. 50 कंप्लीट. काय म्हणजे जरा गावदे खोनी संघासाठी 51 धावा उभारल्यात. निकेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. निकेश भोईर थोडंसं नाराज होतं यावेळेला. यष्टीरक्षक आपण होतोय लहू महात्रे कारण हा चेंडू पकडायचा होता अडवायचा होता त्यांना. धावा वाचल्या असत्या. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. राकेशला आपण पाहू शकता. लखन आता हा चेंडू पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंचांकडे पाहिलं जात आहेत. खूप चांगलं यष्टीरक्षण. काय कलेक्टिंग दाखवलं बघा लहूने आणि त्या जागेवरती त्याने पकडला चेंडू तिथून मात्र हल्ला नाहीये. जबरदस्त यष्टीरक्षण. खूप चांगलं यष्टीरक्षण. यष्टीरक्षक म्हटल्यानंतर सर्वात प्रमुख घटक आहे मैदानाचा. त्याला प्रत्येक चेंडू कलेक्टिंग करावे लागतात. निकेश हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा. जबरदस्त गोलंदाजी. काय कमबॅक केलं बघा. चौकार आल्यानंतर अप्रतिम गोलंदाजी करतोय नितेशला आपण पाहू शकता. लखन संघर्ष करतोय. चौकार आले तर 2 चेंडू डॉट जात आहेत. चेंडू बाकेत अजूनही विचार केला तर 2. नितेश भोईर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला आपण याचा फटका खूप चांगला. 1 पाऊल पुढे टाकला आणि चेंडूला फेकून देतोय मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. लखन चांगली बॅटिंग करतोय. आपण आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 12 धावा केल्या. छोटी पण आपण इथं वेगवान खेळी करतो. 57 धावा. 57 विकी. अंतिम चेंडू. उपयुक्त बॅटिंग करतोय. छोटी पण आक्रमक आपण इनिंग खेळताना दिसतोय. नितीश भोईर गोलंदाजी मार्कवर. अंतिम चेंडू फेकतोय. 2 चेंडू खूप चांगले फेकले होता. आता ओरपीच चेंडू फेकला होता. चेंडू भन्नाट वेग. काय वेग आहे बघा यावेळेला. विकेट मिळाला असता इथे एक्स्ट्रा रन जाते. काही गरज नव्हती मित्र म्हणाल.
बघा आम्हाला डिसिजन येऊ दे, धावा कंप्लीट आहेत का फलंदाज बाद आहे. बा हर्षित आम्हाला निर्णय येऊ दे, आम्ही माहिती आहे आम्हाला काय झालंय. नाही, धावा कंप्लीट झाल्या आहेत. धावा झाल्या तब्बल 3 धावा आल्यात आणि धावा झाल्या धावफलकातील 60. जिथे एकही धाव नव्हती कारण तिथे मात्र 3 धावा आल्यात. हे क्रिकेट आहे. आता धावा झाल्या 60 आणि 61 धावांचं लक्ष असणार आहे. अजय उतेकर, तुमच्यापेक्षा आमच्याकडे 2 गुणलेखक जास्ती आहेत. आम्ही समजू शकतो तुमचा उत्साह. करण तुमचा उत्साह आम्ही समजू शकतोय, काही हरकत नाही. कारण का आपण तो जोशामध्ये होश खोतो माणूस. 60 धावा झाल्या धावफलकात 61 धावांची गरज. आता 5 षटकामध्ये 12 पूर्णांक आपण तर 20च्या सासाने धावा करायच्या. ह्या 3 धावा गेलेत ना कारण त्या फार महत्त्वाच्या ठरू शकत आहेत. पण बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. आपण तर हरेशला बॅटिंग करावी लागणार आहे, ऋषीला बॅटिंग करावी लागणार, विशालला बॅटिंग करावी लागणार आहे, लहूला बॅटिंग करावी लागणार आहे. बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे. पाहिजे सामना जसा सुरू होईल तर जाऊया दुसरा डी आमचे साथी समालोचक करण काळे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू बाळूदादा. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जवान क्रिकेट संघ दिवा आयोजित दिवा चषक 2021 या पर्वामध्ये आजचा दुसरा दिवस आणि आज सामना पहिल्या फेरीमधील शेवटचा. गावदेवी क्रिकेट संघ खोणी आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हसोबा मांदेरेमध्ये. गावदेवी खोणीने 60 उभारलेले आहेत. 61चं टार्गेट. आघाडीची जोडी हरेश भोईर आणि आशिष जोशी सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 12.20चं आस्किंग रन रेट आहे. चांगला ड्रेस कोड पाहायला मिळतोय गावदेवी क्रिकेट संघ खोणीचा. दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकाल ब्लॅक अँड व्हाईट म्हसोबा मांदेरे आणि पूर्ण व्हाईटमध्ये कसोटी मालिकेमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये जे ड्रेस कोड पाहायला मिळतात तो खोणी संघाचा ड्रेस कोड तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामन्याला होती सुरुवात. 61चं टार्गेट आणि पहिला चेंडू अर्थातच पहिल्या षटकामध्ये हर्ष ठोंबरे ड्राईव्ह करतात मिडऑन मध्ये. हा चेंडू फिल्डिंग चांगली झाली होती परंतु थोडा उशीर लावला थ्रो करण्यासाठी आणि तोपर्यंत एक रन घेण्याचा उद्योग होता. सिंगल त्या ठिकाणी आली ती हरेश बॅटमधून आणि या सिंगलने अर्थातच धावफलकाचं खातं उघडलं जात आहे. डीपमध्ये आपण बघतोय आशिष जोशी यांच्यासाठी लॉंग ऑफ आणि ऑन साईडला आहे ते सध्या मिड विकेट. हर्ष ठोंबरे पुन्हा एकदा पलावा सिटी एंडकडून वेगवान चेंडू होता. पुढ्यात पडला. अपील या ठिकाणी करण्यात येते आणि इथे फलंदाज क्लीन बोल्ड यसच्या उद्ध्वस्त होतात. 1 for 1 एक वरती एक गडी बाद.
खोण एक्सप्रेस म्हणून या नावाने त्याला ओळखलं जातं. आणि कालच्या दिवसामध्ये शरद पवार वरप येथे झालेल्या स्पर्धेमध्ये खोणी संघाने प्रथम क्रमांक पटकावला आणि हर्षदला उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार नक्कीच त्या स्पर्धेमध्ये मिळाला. कालच्याच दिवसामध्ये एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि पहिल्या षटकामध्ये पहिली विकेट त्याने मिळवली. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती रवी आला आहे. बॅटची कडा आहे, डीपमध्ये चाललाय स्क्वेअर लेगला चेंडू, ज्या ठिकाणी करण आलाय, उचलतोय का तारे, थोडंसं फंबल आणि 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावफलक पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल 3 या आकड्यावरती. आमच्या सौम्य आता स्कोररच्या भूमिकेमध्ये शौकीन पाटील आहेत सध्या तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. या अगोदर भूषण होते, मिथून होते आणि त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर आकेश पाटील देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाले होते. आता अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत, पूल करतात. हा फॉर्म पूल करत असताना मिड विकेटमध्ये करण आलाय, उचलून फेक करतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. ऑर्थोडॉक्स पद्धतीनं त्यांनी फेकी केली होती नॉन स्ट्रायक एंडला. चांगली फेकी आली परंतु 2 धावा ते रोखू शकत नव्हते आणि धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 5 या आकड्यावरती. रवी पाहायला मिळतात तिसऱ्या क्रमांकावरती आला. या हंगामामध्ये खूप चांगली बॅटिंग ते करत आहेत. प्रमोशन त्यांना मिळालं आहे, तिसऱ्याच क्रमांकावरती ते पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. बॅटची कडा आहे, पुन्हा एकदा प्रॉपर चेंडू मिडल नव्हता, बॅटवरती चाललाय गरंगलत मिड विकेटला करण, पुन्हा एकदा पाहायला मिळाला. फेक आता बाजूला आली परंतु हरेशने नकार दिला होता कारण वेगाने करण आले होते चेंडूवरती. या चेंडूवरती सिंगल. धावफलक पुढे जात असताना आपण बघू शकाल ते म्हणजे सध्या 6 वरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जर आपण बघितलं पहिल्या डावामध्ये पहिलं षटक ऋषीचं 10 धावसंख्येचं होतं, पॉवर प्लेचं पहिलं. कम्पेअर करत असताना षटक आतापर्यंत फक्त 6चं एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. हरेश भोईर ऑन द स्ट्राईक. ओहो, क्लीन बोल, दांडीगुल होते. आणखी एक विकेट, दुसरा धक्का. हर्षद देतोय 6 वरती हा दुसरा धक्का लागलाय तो मसोबा क्रिकेट संघ मानेरेला. षटक पहिलं संपन्न झालं. हर्षदने अवघ्या 6 धावा खर्च केला तर 2 विकेट देखील त्याने मिळवल्या आणि दोन्ही क्लीन बोल्ड. या अगोदर यशने उद्ध्वस्त केल्या होत्या त्या आशिष आणि त्या मागोमाग हरेशला देखील त्याने माघारी परतवलं. 2 आघाडीचे फलंदाज माघारी परतलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये रवी सध्या पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला आणि 4थ्या क्रमांकावरती आला आहे तो फलंदाज विशाल. तयार होतात पहिला चेंडू निघून गोलंदाज. फुल टॉस होता, स्क्वेअर लेगला चेंडू चाला गॅपमध्ये, वेगाने चालल्या, डीपमधून क्षेत्ररक्षक पोहोचले होते, फिल्डिंग चांगली उचलून फेक मिळतात तोपर्यंत 2 धावा. फास्ट हिट फुल टॉस होता, वेग भरपूर आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती. धावफलक 2 या आकड्याने पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल पुढे 8 या आकड्यावरती. विशाल भोईर आणि रवी जोशी मैदानाच्या आतमध्ये सध्या आहेत. अंपायरच्या ठिकाणी रिकन्सलेशन करतात. थर्ड अंपायरकडे हा डिसिजन त्यांनी सोपवलेला आहे. टेक्नॉलॉजी आहे त्या कारणास्तव या ठिकाणी आपण बघतोय तर हा डिसिजन अंपायर्सने या ठिकाणी सोपवलेला आहे तो थर्ड अंपायरकडे. नक्कीच टीम रिव्ह्यू नाही आहे परंतु अंपायर्सला जेव्हा वाटेल तेव्हा ते थर्ड अंपायरकडे रेफर करू शकतात. सो अंपायर या ठिकाणी रेफर केलेला आहे. कुठेतरी संकोच होता मनामध्ये. टेक्नॉलॉजी आहे, कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये रेकॉर्ड झालेले आहे आणि ते या ठिकाणी आता बघण्यात येईल पुन्हा एकदा.
तर अंपायर आमच्या त्या ठिकाणी असतील कंट्रोल रूममध्ये आणि तिथून हा डिसिजन आता नक्कीच तुमच्यापर्यंत येईल. सामन्यामध्ये आतापर्यंत आपण बघतोय हर्षदचं पहिलं षटक झालं. दुसऱ्या सेशनला सुरुवात झाली. 61चा पाठलाग मसोबा मानेरे संघ करतोय. आघाडीला हरेश आणि आशिष होते. आशिष शून्यावरती बाद झाले तर हरेशने 1 धावसंख्येचं योगदान दिलं. रवी जोशी आणि विशाल भोईर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती 2 आलेले आहेत. कमरेचा वरती होता की नव्हता हा चेंडू यासाठी हा डिसिजन आता आपण बघू शकाल. नो बॉल असेल की नसेल क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. खोडी संघ जो डिसिजन असेल तो नक्कीच आपल्यापर्यंत येईल. 61चं लक्ष 12.20चं आस्किंग रन रेट असताना पहिल्या षटकामध्ये फक्त आल्या त्या धावा 6. तो 2 सामने जिंकून सध्या रेस्ट करतोय. मोठी विश्रांती आहे ती म्हणजेच गुरुदत्त 11 सागावला पहिल्या लढतीमध्ये त्यांनी दातिवलीला परास्त केलं आणि द्वितीय लढतीमध्ये वाकळणसारख्या बलाढ्य संघाला त्यांनी परास्त केलं. 6 मध्ये 10चा तो सामना होता आणि प्रेम पवारचं ते षटक आपण बघितलं शेवटचं, यामध्ये फक्त त्याने 7 धावा खर्च केला आणि 3 धावसंख्येच्या फरकाने विजय संपादन केला तो गुरुदत्त सागावने. ते तृतीय फेरीमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. अर्थातच या स्पर्धेच्या सेकंड सेमी फायनलमध्ये अंपायरचा डिसिजन आला नो बॉल. ऑनसाइडला डीप मध्ये चेंडू चाललाय. मिड विकेटच्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाले. सिंगलने धावफलक आपण सध्या बघू शकाल पुढे जात असताना तो म्हणजेच 10 वरती. धावफलक सध्या दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडर आहेत आशिष, माफ करा विशाल भोईर मिडल ऑर्डरमध्ये सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो अजय उतेकर. सरगर गावेंकडून पुन्हा एकदा तयार होता. राऊंड विकेटने आला. पेसने या ठिकाणी थोडंसं संभ्रमात टाकलं होतं फलंदाजाला. ऑन साईडला वळवला. सेकंडचा प्रयत्न होता. आकाशने फेकली. स्ट्रायकिंगला ॲक्युरेट अपील या ठिकाणी करण्यात येईल परंतु वेगाने पोहोचलाय. गुड रनिंग. डेंजर एंडला धावत होता. टाळ्या आपसूक आल्या पॅव्हेलियन मधून कारण असं त्यांना देखील वाटलं असेल की आता इथे फलंदाज विशाल भोईर कुठेतरी बाद होतोय की काय, परंतु जी विकेटमध्ये त्याने दौड लावली होती ती त्याला मात्र सुखरूप पोहोचवते ती स्ट्रायकिंग एंडला. धावफलक 2 या आकड्याने 12 वरती जाऊन पोहोचलाय. इथून भागीदारीची गरज आहे आता मसोबा मानेरेला कारण त्यांच्यासमोर लक्ष 61चं 2 विकेट जर आपण बघितल्या पहिली 1 वरती पडली तर दुसरी 6 वरती. सो इथून आता पार्टनरशिपची गरज आहे. समोरच्या बिल्डिंग्स जशा लोढा बिल्डर्सने बिल्टअप केलेल्या आहेत एक मजल्यानंतर एक मजलावरती आणि तशा आता धावसंख्येला देखील बिल्टअप करावे लागेल. भागीदारीला या ठिकाणी बिल्ड करावे लागेल पार्टनरशिपला दोघांनाही. धावफलक सध्या तुम्ही बघताय 12 वरती तयार होत असताना बॉलिंग मार्कवरती अजय उतेकर. या ठिकाणी हवेमध्ये हा चेंडू होता. अपील हलकसं करण्यात आलं. बॅटची कडा होती का हर्षद थोडेसे स्वतःवरती त्या ठिकाणी नाराज आहेत. यस बॅट कट होती. अंपायर देखील त्या ठिकाणी सांगतात आम्हाला संकेत बघत आणि अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या तुम्ही बघता अखेश पाटील यांना. धावफलक 13 वरती हर्षद या ठिकाणी चुकी करतात. वेगवान चेंडू होता. अजय जलद गती गोलंदाज आहे. वेगाने इम्प्रेस केलंय त्यांनी या षटकामध्ये. बॅटची कडा घेत असताना चेंडू आपण बघितला होता पाठीमागे. विशाल या ठिकाणी बचावतात. जीवदान त्यांना. रवी असेल स्ट्रायकिंग एंडला. धावफलक सध्या 13 वरती. षटकातील असेल पुढचा अर्थातच चौथा चेंडू. पॉवर प्ले आहे त्या कारणास्तव मिड विकेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ फक्त 30 सर्कलच्या बाहेर रवीसाठी. ए जाय हवेमध्ये हा चेंडू फ्लाइंग स्लिप मधून पाठीमागे जाईल बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान. सिंगल यावेळा देखील मिळते. धावफलक सिंगलने 14 वरती संतपणे पुढे जात असताना आपण बघतोय. या डावामध्ये आतापर्यंत एकही बाउंड्री आपण नाही बघितलेली. 2 विकेट आतापर्यंत आपण बघितलेल्या आहेत. 61चा पाठलाग सुरू आहे. धावा 14 सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पॉपअप प्लेमधले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि प्रयत्न नक्कीच असेल विशाल भोईरचा. नावाप्रमाणे एक फटका येणं गरजेचं आहे. विशाल स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट केलाय चेंडूला. यावेळेला व्हाईट बॉल ऑप्शनचा जास्त बाहेर होता आणि अंपायरचा लगेचच इशारा आलाय तो व्हाईट बॉल. सिंगल आहे. धाव फलक सध्या 15 वरती. आदरणीय श्री सुभाष गंगाराम पाटील साहेब जे लागोपाठच्या 3 षटकांसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल ते फलंदाज विशालसाठी. ऑन ड्राईव्ह केला डीप मध्ये. हा चेंडू चाललाय लॉंग ऑनला. त्या ठिकाणी करण पोहोचलाय. उचलून फेक करताय स्ट्रायकिंग एंडला. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळेल कारण गावदेवी खोणी संघ आपण बघतोय ज्या संघामध्ये सर्व खेळाडू यंगस्टर आहेत आणि यंगस्टर ज्या ज्या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आउटफील्डमध्ये तेव्हा क्षेत्ररक्षणाचा एक दर्जा तुम्हाला स्टँडर्ड वाढलेला पाहायला मिळेल. त्याचं कारण यंगस्टरमध्ये एक ऊर्जा वेगळीच असते आणि 100% ते नेहमीच देत असतात. आणि सडपातल बांध्याचे सर्व खेळाडू पाहायला मिळतील ज्यांचं बॉडी लँग्वेज जर तुम्ही बघितलं एखाद्या क्रिकेटरला जे पोषक असतं ते तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक सध्या 16 वरती. षटकातील असेल शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंग एंडला रवी. एज आहे टॉपेज हवेमध्ये. हा चेंडू पॉइंटच्या दरम्यान कॉल दिलाय क्षेत्ररक्षकाने. आय विल टेक. क्षेत्ररक्षक राकेशने टिपला जेल. फलंदाज बाद होतोय. 16 वरती तिसरा धक्का. रवी महत्त्वाचा विकेट होता खऱ्या अर्थानं. ज्याच्याकडून अपेक्षा भरपूर होत्या त्यांच्या संघाला देखील यंदाच्या अंगामध्ये खूप चांगली फटकेबाजी तो करत आला आणि या स्पर्धेमध्ये 61चं लक्ष होतं. 2 विकेट लवकर गेल्या होत्या. सो रवीकडे अपेक्षा जास्त होत्या. तो रवी आता कुठेतरी बाद होता. त्याने योगदान दिलं या सामन्यामध्ये ते म्हणजेच 9 धावसंख्येचा तो माघारी परतला आहे आणि 5व्या क्रमांकावरती या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर ऋषी भोईर आला. 2 षटकं संपन्न. पहिल्या षटकामध्ये 6 विकेट हर्षदने मिळवल्या 2. या षटकामध्ये अजय उतेकरने दावा खर्च केला 10 विकेट मिळवतोय तो 1. क्षेत्ररक्षणाचं जाळं आता विखुरलेलं डीपमध्ये. लॉंग ऑफ सोबत तुम्हाला पाहायला मिळेल डीपमध्ये स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये. त्यासोबत पॉईंट तुम्हाला पाहायला मिळेल आतमध्ये. इनफिल्डमध्ये फाईन लेग आणि थर्ड मॅन देखील तुम्ही बघू शकाल. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर एक क्षेत्ररक्षक थोडासा सरकतोय स्क्वेअर लेगच्या दरम्यान. डीपमध्ये लॉंग ऑन आणि त्यासोबत मिड विकेट. लिडिंग हे जबामध्ये हा चेंडू. जेलची संधी असेल. विकेट किपर डाऊन दी बॉल. कॅच घेतली त्याने. लखन त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आणखी एका विकेटचं पतन. 16 वरती चौथा गडी बाद. आगमन झालंय दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस समाजसेवक आदरणीय श्री कुणालजी पाटील साहेब. त्यांच्या समवेत तुम्हाला पाहायला मिळतील आदरणीय श्री गणेशजी भोईर साहेब. त्याचबरोबर आदरणीय श्री रवी साळुंके साहेब यांना देखील तुम्ही बघताय. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जनुमान क्रिकेट संघ दिवा आयोजित दिवा चषकामध्ये त्यांच्या समवेत आपण बघताय आदरणीय श्री संजयजी भगत साहेब देखील आहेत. त्यांचं नुकतंच आमच्या VIP डाईस मध्ये आगमन झालंय. मनपूर्वक सहर्ष स्वागत सुस्वागतम. धावफलक 16 वरती हर्ष ठोंबरे. राऊंड विकेट. लॉफ केल्या ठिकाणी एज आहे मोठी कडा घेऊन हवेमध्ये हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. 1 घेतला. डायव्हर्ट झाला चेंडू डीप मधून. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मिळतात धावा 2. दुहेरी आकड्याने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते म्हणजे सध्या 18 वरती 18 रन्स. जर्सी नंबर 18 विराट कोहलीची आठवण आता नक्कीच मानेरे संघाला होईल कारण जेव्हा भारत चेस करत असतो एका धावसंख्येचा पाठलाग करत असतो विराट कोहलीचा मोठा वाटा असतो आणि इथून तशा इनिंगची अपेक्षा असेल एका फलंदाजाकडून. पिच होत्या ठिकाणी पुन्हा एकदा एज घेऊन मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक जज करतात आणि कॅच ड्रॉप. जजमेंट पूर्णपणे त्या ठिकाणी चुकलं. ते एक्स्ट्रा कव्हरला जयेश होते त्यांच्याकडून. कॅच ड्रॉप झाल्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय
अर्थातच जीवदान हे फलंदाज विशाल भोईरला धावा आपण बघतो एकंदरीत पुढे जात असताना आता धावफलक मसोबा मानेऱ्याचं 20 वरती 61चं टार्गेट 41ची अजूनही गरज आहे आणि सामन्यामधले चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच अजूनही 15. हर्षद पुन्हा एकदा रनवेमध्ये थोडा त्याला अडथळा होईल कारण अगोदर सुरुवात जेव्हा रनवेमधून बॉलिंग मार्गवरून पुढे येण्यासाठी त्यांनी केली अंपायर साथ तिथे होता थोडंसं व्यत्यय आलं दुविधा मनस्थितीमध्ये पुन्हा एकदा तो आता नक्कीच चाललाय बॉलिंग मार्कवरती समोर विशाल आहे अपेक्षा त्याच्याकडून आहेत लेफ्ट हँडर आणि त्यासोबत 6व्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळतोय तो नितेश एज आहे मोठी कडा थर्ड मॅन मधून गॅप मधून चेंडू चालला थर्ड मॅनला आउटफील्ड फास्ट सरळ सीमा पार चौकार कव्हरला आता बॅटची कडा आणि थर्ड मॅन मधून आलाय तो आज चौकार झेलची किंमत मोजावी नक्कीच लागेल कारण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो झेल सोडल्यानंतर एखादा फलंदाज एक मोठी इनिंग साकारत असतो आणि तशीच अपेक्षा आहे ती विशालकडून फुलर लेंथ ओहो स्पॉटकडे बघत राहिलेत ब्रह्मास्त्राचा वापर पॉपिंग क्रीज मध्ये हा वेगवान यॉर्कर लेंथ वरती चेंडू पडला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पायाचा आणि बॅटच्या मधून चेंडू सरळ पाहायला मिळाला जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक हर्षद टोंबरे पुन्हा एकदा राऊंड द विकेट हवेमध्ये खेळले तॉमदेव खेळाचा प्रयत्न होता पुन्हा एकदा झेलची संधी असेल मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि त्या ठिकाणी मिस कम्युनिकेशन असं वाटलं की झेल त्याने घेतलीच होती कॅच पकडलीच होती विवेकने परंतु डीप मधून करण धावत आले आणि तिथे मात्र त्यांची टक्कर झाली आशा करतो गंभीर दुखापत नसेल त्यांना कॅच मात्र ड्रॉप झाली पुन्हा एकदा विशालला जीवदान 3 षटकांचा खेळ संपन्न आणि पाठलाग सध्या 61चा सुरू आहे तो मोसोबा मानेरेचा गडी बाद झालेले आहेत ते 4 गडी धावा आतापर्यंत झालेल्या आहेत त्या 26 आणि या सामन्यामध्ये अजूनही जर आपण बघितलं तर गरज आहे ती म्हणजेच 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 35 धावसंख्येची 35 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये अंडरग्राऊंड फ्रीज आहे त्या ठिकाणी पाणी आहे पाण्याचं सेवन करण्यात येईल मैदानाच्या आतमध्ये आपण थोडी विश्रांती घेऊ थोड्याच वेळात तुमच्या समोर येऊ तोपर्यंत जाऊया डीजे राज यांच्याकडे आणि एक ऐकूया सुमधुर संगीत 35 धाव षटकं संपन्न झाली धावा धावफलकावरती 26 आहेत सो अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये 35 धावसंख्येची गरज आहे 35 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 डिलिव्हरीज आणि या षटकामध्ये आला गोलंदाज हेमंत ठोंबरे यंगस्टर आहे यंगस्टरच्या हातामध्ये चेंडू दुसऱ्या बाजूला देखील एक टॅलेंटेड यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतोय तो नितेश भोईर पहिला चेंडू 12 मध्ये 35 समीकरण आडव्या बॅटने हॅमट केलाय काऊ कॉर्नर मध्ये हा चेंडू करण येतोय पुढे कॅच ड्रॉप फेकी होते 9 सेकंडला रनआउटची संधी असेल ती गमावली नाही तिचं सोनं रनआउटच्या स्वरूपात मात्र जीवनदान मिळालं नितेशला झेल सुटला बाद होतो रनआउटच्या स्वरूपात विशाल भोईर 5वा झटका
मग सूचकता टायमिंग साधणं भरपूर गरजेचं असतं, जे आता साधलं आमचं डीजे मास्टर यांनी. कारण व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालंय त्या आदरणीय कुणालजी पाटील साहेब आणि त्यांच्याच नावाचं आपण संगीत ऐकलं. टायमिंग साधू शकला नाही तो फलंदाज विशाल, रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला. उमेश आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन मसोबा मांदेरेचे नॉन स्ट्रायकिंग एंडला नितेश. पुढील चेंडू घेऊन हेमंत. आहा हवेमध्ये हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन मधून हा चेंडू सरळ चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेने. टप्पा घेतला सीमा पार चौकार. व्हॉलेंटियर्स या ठिकाणी आहेत. आपण कृपया करून एका जागेवरती बसू नका. कृपया करून आयोजकांच्या सूचना आहेत. आमचे सर्व स्वयंसेवक आपण एका जागेवरती बसू नका. नावं आम्हाला माहिती आम्ही घेत नाहीयेत मित्रांनो. कृपया करून आपण एका जागेवरती बसू नका. आयोजकांच्या सूचना आहेत. ही स्पर्धा आपली आहे आणि आपलं सहकार्य गरजेचं आहे. हेमंत फ्लिकच्या सहाय्यानं डीप मध्ये चेंडू चाला मिड विकेटला. थोडंसं फंबल सेकंडचा प्रयत्न असेल आणि 2 धावा. क्षणभरातच या क्रिया घडला. चेंडू जसा निसटला सेकंडचा कॉल आला आणि नितेशने सेकंड रन पूर्ण केले आहे. धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय सध्या 31 वरती 33 वरती. सामन्यामधले चेंडू जुनी शिल्लक आहे ते 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये गरज आहे ते 28 धावसंख्येची. 28 रिक्वायर्ड रिमेनिंग 9. हेमंत ऑफ स्टंपचा बाहेर होता या ठिकाणी, जास्त बाहेर. अंपायरचा व्हाईट बॉलचा लगेचच इशारा आला. दिशा थोडेसे बरकटतात त्या ठिकाणी आपण बघतोय ते गोलंदाज हेमंत. धावफलक 34 वरती झाले. 61चं लक्ष आहे. नितेशने कुठेतरी आता मोर्चा सांभाळला असं आपण म्हणू शकतो, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला. संघर्ष तो करतोय. फुलर लेंथ होता सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा ड्राईव्ह केला डीप मध्ये. चेंडू लॉंग ऑफला आकाश या ठिकाणी आणि यावेळेला चुकी नसेल. फेकी ॲक्युरेट आली. आकाश एक लेदर बॉल क्रिकेटर आहेत. 2 ते 3 वर्षाची त्याची टेनिस बॉल क्रिकेटची कारकीर्द आणि गतवर्षीच त्याने मॅन ऑफ द सिरीजची पहिली कार पटकावली आपल्या कारकिर्दीमध्ये. एक चांगला क्रिकेटर, एक चांगला जेन्युअन ऑलराऊंडर आहे. या संघाचा आघाडीला येत असताना त्याच्या बॅटमधून पहिल्या सत्रामध्ये धावा देखील आपण 11 बघितल्या होत्या. या सामन्यामध्ये आता एका चांगल्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा नक्कीच आहे. दुसऱ्या बाजूने या सामन्यामध्ये 8 चेंडू शिल्लक आणि त्या 8 चेंडूंमध्ये गरज आहे ती 26 धावसंख्येची. धावसंख्या सध्या झालेली आहे ती 35. टार्गेट 61. 26 रिक्वायर्ड. 8 चेंडू 26 धावा. या 2 चेंडूंमध्ये कॅप्टन सध्या आहेत आणि त्यांना 2 मोठे फटके खेचावे लागतील. 26 किमान एक जरी इथून मोठा फटका आला तरी थोडं अंतर नक्कीच कमी होईल शेवटच्या षटकामध्ये. 8 चेंडू 26चं समीकरण. ट्रॅक चेंज राऊंड विकेट. हेमंत बॉलिंग मार्कवरती. आडवा बॅटने आंबट केलाय मिड विकेट मध्ये. झेलची संधी असेल ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. अजय झेल टिपलाय. कॅप्टन पहिल्या चेंडूवरती बाद. धावफलक सध्या 35 वरती गडी या ठिकाणी बाद झाला तो 6वा आणि मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती येत आहेत ते लहू मात्रे. लॉअर ऑर्डरमध्ये का आले? ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आणि चांगले फलंदाज आहेत. 8व्या क्रमांकावरती येत आहेत आणि आता इथून 7 मध्ये 26 हे समीकरण आहे या सामन्यामध्ये. बॉलिंग मार्कवरती तयार होतात पुन्हा एकदा हेमंत. यंगस्टर आहेत परंतु गुणवत्ता त्यांच्याकडे देखील आहे. षटकामध्ये पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू लोवा फुलटॉस होता. गॅप मध्ये खेळतायत. ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये हा चेंडू टप्पा पडलाय. करंट थांबले. टेनिस बॉल आहे. स्वाभाविकपणे टप्पा घेतल्यानंतर जासळी उसळी नक्कीच घेत असताना पाहायला मिळाला. नाराज आहेत इनफिल्ड मधले क्षेत्ररक्षक करण वरती. चौकार नक्कीच वसूल करतो ते नितेश. 4 षटकांचा खेळ संपन्न. धावफलकावरती 39. 6 चेंडूंचा एक षटक शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. ते आता गावदेव क्रिकेट संघ खोणीच्या विरोधात बॅटिंग करत असताना मसोबा माळेरे संघाला.
तर कारण काही सन्मान आहेत, मी विनंती करतो नरेश पाटील यांना की कुणाल पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे. दादा या, नरेश दादा, आपल्या शुभ हस्ते आपण कुणाल पाटील यांचा सन्मान घेणार आहोत, कारण की आज आपल्याकडे वेळ फार कमी आहे, मॅच देखील फार महत्त्वाची आहे. नरेश दादा या, आपल्या शुभ हस्ते आपण कुणाल दादांचा सत्कार करूया. तर सन्मान सध्या तुम्ही बघू शकाल आदरणीय श्री कुणालजी पाटील साहेबांचा मायाची उबदार शाल आणि हा मोमेंट एक आकर्षक मोमेंट तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेचा. जाऊया मॅचच्या दिशेने, कारण मॅच देखील महत्त्वाची आहे, कारण काही अजून सन्मान आहेत ते आम्ही नंतर घेणार आहोत, पण मॅच फार महत्त्वाची आहे मैदानावर. 22 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये यंगस्टरने इम्प्रेस केलं. हेमंतने हे षटक त्याचं राहिलं होतं, थोडं अंडर प्रेशर नक्कीच होतं, परंतु अवघ्या 13 धावा त्याने खर्च केलेल्या आहे. 6 मध्ये 22. पहिला चेंडू ओव्हरमध्ये खेळलेत, मिस टायमिंग. मिड विकेटला करण धावतोय आणि यावेळेला चुकी नसेल, करणने झेल टिपलाय. बाद लहू मात्रे धक्का 7वा. थँक्यू करण. तर रवी साळुंके यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. मी सुरेश दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचं आहे. रवी साळुंके साहेब या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. सुरेश दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, या संतांच्या भूमीमध्ये प्रत्येक पाहुण्याचा सत्कार देवाप्रमाणे केला जातो. महाराष्ट्र म्हटलं तर शिवाजी महाराजांची भूमी. रवी साळुंके साहेबांचा देखील सन्मान केला जातोय. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जे सज्जेत करण काळू. 5-22 लखन ओव्हर द विकेट. ओहो, आडव्या बॅटने संजय भगत यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. मी जयेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. संजय भगत यांचा देखील सन्मान केला जाणार आहे जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते. चार चेंडू अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे या सामन्यामध्ये. नितेशने आक्रमण केलंय, काउंटर अटॅकला त्याने सुरुवात केली, कारण आता अजून उशीर तो करणार नाही. 4 मध्ये 16. आखू टप्प्याचा चेंडू होता, हॅमट केलाय लॉंग ऑन मध्ये. मिड ऑनला चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडला. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आकाश येतोय, तोपर्यंत धावा मिळतात त्या 2. सामना अजूनही संपलेला नाहीये. 3 मध्ये 14. नितेश जो अजूनही लढतोय, संघर्ष करतोय, आणि आता त्याच्याकडून अपेक्षा तर नक्कीच आहे. दुसऱ्या बाजूने लखन 3 मध्ये 14 बनवायचे आहेत कंपल्सरी. लिडिंग आहे जवळमध्ये हा चेंडू असेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला विकेट किपर धावतो. हर्षद यावेळेला चुकी झाली त्याच्याकडून. सेकंडचा प्रयत्न होतो आणि 2 रन्स या ठिकाणी वेगाने कंप्लीट होत असताना ओव्हर थ्रो झालाय. बॅकिंगसाठी क्षेत्ररक्षक आहेत. धावा मिळतात त्या 2. धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय 49 वरती. अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे 2 चेंडूंमध्ये. सो 2 षटकार ठोकावे लागतील ते फलंदाज नितेशला. त्याने आतापर्यंत 2 चौकार ठोकलेत, 1 षटकार ठोकलाय. सो त्याला आता 2 षटकार देखील ठोकावे लागतील विजयासाठी. 12 धावसंख्येची गरज 2 चेंडूंमध्ये. लखन तयार. राईट हॅम मध्ये विकेटने पलावा सिटी एंडकडून. स्ट्रायकिंग एंडला नितेश भोईर. लेफ्ट केलाय चेंडूला, यावेळेला ऑफसमचा जास्त बाहेर. व्हाईट बॉल. 11. सो 11 इथे कंपल्सरी आहेत. सो अजूनही 2 षटकार रिक्वायर्ड. 12ची अजूनही 12 होत्या, आता 11ची गरज आहे. ड्राईव्ह करता डीप मध्ये, ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये हा चेंडू, जिथे मिळते फक्त सिंगल. आणि आता एका लिगल डिलेव्हरीने 10 धावा होऊ शकत नाही. त्यासाठी गोलंदाजाला भर टाकावी लागेल धावसंख्येमध्ये. 1 चेंडू 10 विसरता कामा नाही. कालचाच दिवस. 2 मध्ये 17ची गरज होती आणि आगासनच्या विरुद्धात शिरडोन मध्ये तो सामना होता, आणि तो सामना 1 चेंडू 3 धावसंख्येवरती आला होता, कारण नो बॉल वरती षटकार ठोकला होता. सो इथे एका चेंडू मध्ये 10.
मोठा गावचे कॅप्टन देखील आपण यायचंय. मोठा गावचे कॅप्टन तयार होतात बॉलिंग मार्कवरती लखन. आणि इथे हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल संपन्न होतो. लॉंग ऑन मध्ये शेवटचा चेंडू पाहायला मिळाला. संघर्ष नितेश भोईरचा भरपूर चांगला पाहायला मिळाला, जो शेवटच्या चेंडूपर्यंत त्याचा राहिला. हार्डलक नितेश आणि टीम मोसोबा मानेरे इथे अभिनंदन करेन मी टीम गावदेव क्रिकेट संघ कोणीचा. बॅटिंग करत असताना चांगली धावा. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क, आणि टीम वर्क पाहायला मिळाला तो गावदेवी खोणीचा. फलंदाजी करत असताना सर्वांनी चांगलं योगदान दिलं, आणि गोलंदाजी करत असताना देखील चारही गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली. आणि या एक्सरसाइजचं संरक्षण करत असताना गावदेवी क्रिकेट संघ खोणीने हा सामना जिंकलाय. या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आम्ही या ठिकाणी जाहीर करतोय, ज्याने 2 षटकार